लहान मुलं असो किंवा मोठे असो, केक सगळ्यांना खूप आवडतो. तर आपण आज केक बनवणार आहे. तर त्याच्यासाठी एक पातेलं घेतलं आहे. त्या पातेल्यामध्ये एक अंडं घेतलं आहे आणि असं अंडं फोडून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण पिठी साखर टाकणार आहे. तुमच्याकडं नसेल तर काय तुम्ही साखर काय मिक्सरला फिरवून घ्या पावडर बनवून आणि ते टाका. आता इथं 3 चमचे मी साखर टाकते भरून चमच्यानी आणि अशी काय मस्त टाकून घ्यायचं आणि फेटून घ्यायचं. अंडा आणि आपली साखर एकदम असं क्रीमसारखं झालं पाहिजे आणि फेटून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं. तुम्हाला जर तेल नको असेल तर तुम्ही इथं बटर पण टाकू शकताय. तर आता हे टाकल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण मैदा टाकणार आहे. तर मैदा मी इथं अर्धा कप मैदा घेते, म्हणजे हे पाव कपचं कप आहे. तर आता ह्याच्याने मी 2 कप मैदा घेते. आता ह्याच्यानंतर इथं 2 चमचे काय मोठे भरून कोको पावडर घेतलं आहे मी. तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तर पण चालते. तर ह्याच्याने काय चॉकलेटी कलर येतो आपल्या केकला आणि खायला पण टेस्टी लागतं. आता हे 2 चमचे घातलं आहे मी. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं चांगलं असं. आणि बघा पहिलं अगोदरच पाणी नाही घालायचं, पहिलं असं मिक्स करून घ्या त्याला व्यवस्थित. मग नंतर आता होत नसले तर मग थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं. आणि इथं मी काय आता अगोदर पाव कप पाणी घेतलं आहे आणि सगळंच घालून घेतलं आहे. जास्त असं कोरडं आहे तर तेवढं लागल म्हणून पूर्ण पाणी घातलं आहे आणि मस्त अशी काय एक स्मूथ बॅटर बनवलं आहे. तर हे जास्त आणखी घट्ट वाटते तर आपण ह्याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालू. आणि इथं मी अर्ध कप पाणी घेतलं आहे, ते पण पूर्ण असं घालून त्याचं मस्त असं एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं. बघू शकता इथं पाणी म्हणजे बॅटर असं टाकायचं तर काय आपण पसरतं अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये काय बेकिंग पावडर घालून घ्यायचा 1 चमचा, मस्त असं फेटून घ्यायचं. आणि एकीकडं तवा पण ठेवून दिला आहे, म्हणजे गॅस चालू करून. आता ह्याच्यावरती आपण हलकं असं सोडून द्यायचं बॅटर. तुम्ही पळीच्या साहाय्याने किंवा असंच वतल तर पण येते. आणि बॅटरला आपण पसरवायची पण गरज नाही आणि स्वतः काय ते पसरत असतं. तर इथं बघू शकता मस्त असं काय बारीक गॅसवर ह्याला काय ठेवून द्यायचं. एक 2 ते 3 मिनटात असे चांगलं म्हणजे ह्याला काय एकदम अशी चांगली जाळी येते आणि मस्त असं खालून काय कलर येतो. तर इथं बघू शकताय असं फुगे येतात वरती एकदम असं छान. आणि मस्त आपलं पीठ पण काय पॅनकेकचं चांगलं झालं आहे आणि लहान मुलं आवडीनं खातात. हे पॅनकेक खूप आवडतं त्यांना. काय तुम्ही हनीसोबत म्हणजे मधासोबत किंवा चॉकलेट सिरपसोबत नाहीतर बटरसोबत दिलं तर पण काय आवडीनं खातात. आणि तर आपलं काय पॅनकेक बनलं हे एक. आता ह्याला आपण पलटून घेऊया आणि काय न हे करता खालून नॉनस्टिकचाच तवा घ्यायचा. लोखंडाचा तवा घेतला तर त्याला चिटकून बसेल. तर आता पलटून घ्यायचा किंवा तुम्ही डोसे वगैरे बनवतलेल्या तव्यावर पण केलं तर चालते. आता ह्याला आपण पलटून घेऊया आणि मी तुम्हाला आणखी असेच काय 2 करून दाखवते. आणि असे काय अर्धा कपामध्ये असे 4-5 केक बनवून तयार होतात. सकाळच्या वेळेस तुम्ही जर मुलांना टिफिनला वगैरे दिलं तर काय पटकन होऊन जातं आणि लहान मुलांना खूप पण आवडतं. तर आता कलर पण ह्याला छान आलेला आहे. आता ह्याला आपण काढून आणखी एक बनवूया. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कशी नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण हे दुसरा पॅनकेक बनवतो आहे. तुम्हाला अंडं नाही घालायचं असेल तर न घातलं तर पण चालते. पण काय आहे थोडंसं खायचा सोडा आणि बेकिंग पावडर हे दोन्ही घालायचं म्हणजे चांगलं असं फुलून येतं अंडं नाही घातलं तर. आणि अंडं घातलं तर फक्त काय बेकिंग पावडर यूज केलं तर पण चालते. इथं बघू शकता मस्त असं कलर आलेला आहे आणि मधी बघा इथं तोडून दाखवते मी तुम्हाला चांगली जाळी बनलेली आहे. आणि हे काय चॉकलेट सिरपसोबत मी काय माझ्या मुलींना देणार आहे. आणि ही असं 4 माझे बनवून तयार झाल्यात. मी मोठ्या साईजचे बनवले आणि तुम्ही लहान लहान बनवले तर काय टिफिनमध्ये हे होय जोगी तर काय असे काय 5-7 बनवून तयार होतात.
एकदम छान. आता ह्याला काय चॉकलेट सिरप टाकून खायला द्यायचं. मोठ्यांना पण सुद्धा खूप आवडतात पॅनकेक आणि पटकन बनवून तयार होतात. सुट्टीच्या दिवशी म्हणा किंवा शाळेला जाते वेळेस तुम्हाला काय एकदम इझी रेसिपी आहे. तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. खूप कमी सबस्क्रायबर आहेत. तर भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये. असंच बघत राहा, खात राहा, मस्त राहा.